नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, शिवाजी सावंत लिखित मृत्युंजय या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर आपण पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करून व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. कर्ण 12 हा भाग जवळजवळ 28 पानांचा आहे. ढगाळलेलं आकाश माथ्यावर घेऊन भराभर राजमार्ग माग टाकीत माझा वायुचित, हिमांग, अनंत पुष्प, शशांक, गजदंत, हंसवर्ण या 6 शुभ्र घोड्यांचा जैत्र रथ राजवाड्याच्या प्राकारातून आत घुसला. त्या घोड्यातील वायुजित मला सर्वाधिक प्रिय होता. प्रत्यक्ष मला सारथ्य करताना पाहून द्वारपाल स्तिमित झाले असावेत. मला अभिवादन करण्याचं भानही त्यांना राहिलं नव्हतं. पुतळ्यासारखे ते तसेच उभे होते. वेग आकडून मी रथ आवरला. तो रथशाळेत नेऊन सोडावा असं सुद्धा मला वाटलं नाही. हातातले वेग घोड्यांच्या पाठीवर फेकून रथदंडावर मी धर्तीवर सरळ झेप घेतली. कंठबंद तुटलेल्या वासरासारखं माझं मन राजसभेत जायला उधळू लागलं. मंडपात प्रवेश करण्यापूर्वी एकदा वेध घेण्यासाठी आकाशाच्या छतावर दृष्टी फिरवली. गंगेचं पात्र भुरक्या धुक्यानं झाकलं जावं तसा चोहो बाजूंनी क्षितिजापर्यंत तो पांढरट भुरक्या ढगांनी झाकोळलेलाच होता. जटांनी तोंड झाकोळलेल्या घुम्या ऋषीसारखा तो दिसत होता. राजवाड्यात जायचं म्हणजे तयारीनं सुसज्ज झालेल्या यज्ञ मंडपातून जावं लागत होतं. त्या एवढ्या भव्य मंडपात अजून कुणीही उपस्थित नव्हतं. दूरवर यज्ञकुंडावर एक धीट काकपक्षी मात्र कृमिकिडा शोधण्याच्या व्यर्थ प्रयत्नात असलेला दिसला. काळ्या वर्णाचा, माग पुढं मान करणारा, मध्येच कावकाव करीत चित्कारणारा. मंडप क्षणात ओलांडून राजवाड्याच्या 4-4 पायदंड्या एका एका झेपेतच मी चढू लागलो. कितीतरी वर्षांपूर्वी बाबांचा हात धरून चंपानगरीहून आल्यानंतर याच पायदंड्या किती असाव्यात म्हणून कुतूहलानं त्यांची गणती करणारा बालपणीचा कर्ण क्षणात माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला. आता त्याच कर्णाला पूर्ण परिचित होतं की पायदंड्यांची संख्या निश्चितच 105 आहे. कारण अनेक वेळा तो त्या चढला होता, अनेक वेळा तो उतरला होता. छे, किती झपाट्यानं घटनांची विविधरंगी फुलं कालाच्या अखंड धाग्यात गुंफीत नियतीनं माझ्या जीवनाची पुष्पमाला तयार केली होती. बालपणीच्या सुंदर सुंदर कळ्या तीत होत्या. शिष्यावस्थेतील विद्येच्या निष्ठेच्या अर्धोन्मिलित पाकळ्याही तिथं होत्या. तारुण्यातील शस्त्र, व्यायाम, सूर्य आराधना यांची झळाळणारी कलाभूत त्या मालेत होती. आणि माझ्या अपमानित उपेक्षित जीवनाची हिरवट ताठर पानंही होती, कलाहीन आणि विद्रूप. माझं मन शरीरातील रक्तापेक्षाही अधिक गतीनं धावू लागलं. एकच एक ध्यास लागला होता, राजसभा, राजसभा आणि राजसभा. सभेच्या भव्य प्रवेशद्वाराजवळ आलो. आज चाललेल्या द्यूताच्या फाशांचा निर्णय पाहायला वेडावलेल्या प्रेक्षकगणांनी ते आच्छादून टाकलं होतं. डोळ्यांचे जीव करून ते सर्वांनी मामांच्या हातातील फाशांवर खिळवले असावेत. त्या सेवक सेविकांच्या समुदायातच एखाद्या सामान्यासारखा दुःशासन पाठमोरा उभा असलेला पाहून मला आश्चर्य वाटलं. तो सभागृहात न बसता प्रवेशद्वाराजवळ का थांबला असावा? आज सगळंच उलट झालं होतं. मागून प्रवेशद्वाराजवळ जात त्याच्या खांद्यावर एकदम हात ठेवून मी म्हणालो, दुःशासन, तू आज इथं कसा उभा? शर्यतीतल्या चपळ घोड्यासारखा तो गरकन परतला. कोण? कर्ण? थांब, केवळ एक क्षणभरच. तूही या प्रवेशद्वारातच थांब. द्यूत चालू असेपर्यंत. तुला आज सोडू नये म्हणून दादानच माझी नियुक्ती इथं सकाळपासून केली आहे. का? मी आत गेल्यामुळं असा कोणता अनर्थ होणार आहे? त्याचा प्रतिरोध मला असह्य वाटला. कुरूंच्या राजवाड्यात इतका उघड विरोध आजवर मला कुणीच आणि कधीही केला नव्हता. ते मला काहीच माहीत नाही, पण मी तुला सभागृहात आत सोडू शकत नाही अंगराज. मामा आता शेवटचा फासा टाकताहेत, केवळ निर्वाणीचा एकच एक फासा. मला थोपविण्यासाठी प्रवेशद्वार घेरावं म्हणून त्यानं आपले दोन्ही हात विस्तारले. सगळं द्वार त्यानं वेढून टाकलं. मी अंगराज आहे हे दुःशासन आज का विसरला? आपल्या परमप्रिय मित्राला सभागृहात
प्रवेश नाकारणारी आज्ञा दुर्योधनानं आज त्याला कशी दिली? या फाशाच्या पणावर काय काय लावण्यात आलं आहे दुःशासन? पायतळ उंचावून सभागृहात डोकावून मी त्याला विचारलं, पांचाली? त्यानं द्वाराच्या भेगेत आपल्या दोन्ही हातांची बोटं खंबीरपणे रुतवून माझ्या समोर आपल्या हातांचा अडसरच तयार केला. पांचाली, एक अहंकारी क्षत्रानी? कर्णानं आपलं जीवनाचं राजवस्त्र नम्रतेनं चरणांवर अर्पण केलं असता ती एक मलिन पायघडी मानून उन्मत्तपणे त्यावर चालत जाऊन नेमक्या अर्जुनाच्या कंठात वरमाला चढवणारी रूपगर्विता? 5 पतींच्या पत्नीत्वानं चढेल होऊन दुर्योधनाच्या मनाचं पळस पुष्प पायदळी रगडणारी अहमन्य आर्या? एक यज्ञकुंडातून आपण जन्माला आलो हे सत्य विसरून कुलाची सदैव दुदुंबी पिटणारी अविचारी स्त्री? भरधाव रथातून जाताना भोवतीच्या वृक्ष, वेली, पर्वतांची चित्र अस्पष्ट होत भराभर मागे पडतात तशी घटनांची असंख्य चित्र माझ्या डोळ्यांसमोर उभी राहून क्षणात अस्पष्ट होऊ लागली. दुःशासन, दूर हो! त्याचे हात उचकटून एका झटक्यात मी दूर केले. सभागृहात शिरताना एकच एक घणाघात मस्तकावर बसू लागला. द्यूत, द्यूत आणि द्यूत. योग्य असेल वा अयोग्य असेल, पण माझ्या झिडकारलेल्या तप्त मनाला तेच शांती देणार असेल तर ते मी योग्य तरी का म्हणावं? तसा योग्य की अयोग्य याचा निर्भेळ निकष माझ्याशी वागताना जगानं तरी केव्हा लावला होता? म्हणूनच प्रवेशद्वारातून मोठ्यानं ओरडावंसं वाटलं, मामा, हा फासा तुम्ही आज जिंकलाच पाहिजे. जनसमुदाय फोडत तरातर आसनाच्या दिशेनं मी पुढं सरकलो. थांब, थांब म्हणत दुःशासनही हात उंचावीत माझ्या मागून येऊ लागला. सभेच्या पश्चिम दिशेच्या पाषाणाच्या चौथऱ्यावर अंथरलेल्या मऊ शय्येवर द्यूताचा पट मध्ये ठेवून दोहो बाजूस शकुनी मामा आणि युधिष्ठिर बसले होते. उलटी मांड घालून मामा हात कानाजवळ नेत फाशांच्या कवड्या हाताच्या पोकळीत एकसारख्या घोळवू लागले. त्यांच्या माघारी उभे असलेले दुर्मुख, दुर्जय, निशंगी, क्रात, अलंबू, वातवेन या कुरुयोद्ध्यांचे डोळे त्यांच्या हातावर खिळले होते. त्यांच्या उजव्या हाताला बसलेला दुर्योधन भीमाकडं एकटक पाहत होता. युधिष्ठिरांमागं बसलेले भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव कधी नव्हेत असे लाचारपणे खाली माना घालून आपल्या वडील भ्रात्यांच्या बुद्धिभ्रंशाचं कारण शोधित असावेत. केवळ आज आणि आजच पहिल्यानं त्यांना कळत होतं की कोणत्याही योद्ध्याला जनसमुदायासमोर मान खाली घालताना कशा मरणप्राय यातना होतात. अशा वेळी विस्कटलेल्या मनाच्या पुष्पपाकळ्या एकत्र करणं किती कठीण असतं. चल चल चल, साताचं दान दे. हातातील कवड्या घोळवीत कानाजवळ नेऊन मामानी मोठ्यानं ओरडत फासा टाकला. कसलेला कोळी हात उंचावून माशाचं जाळं चौफेर टाकतो तसा. हा सर्वनाशी खेळ आता तरी थांबवणार आहेस का नाही तू? फासा पडतानाच भीम विजेसारखा युधिष्ठिरावर कडकडला. कवड्या विजेच्या कडकडातात तृणपाती थरथरावीत तशा थरथरल्या. दान पडलं. जनवृंदातून मार्ग काढीत आसनाकडे जाण्यासाठी मी धडपडू लागलो. द्यूत पाहताना सर्वस्व हरवलेले प्रेक्षक कुणाकडेही लक्ष द्यायला तयार नव्हते. सर्वांची दृष्टी पटाजवळच्या केवळ कवड्यांवरच खिळली होती. तळपाय उंचावून प्रत्येक जण फाशांचा वेध घेऊ लागले. कितीचं दान पडलं असावं? आखाड्यातील आवाजाचा लक्षभेद पाहताना जेवढी नव्हती, कापिल्य नगरात शिवधनुष्यानं मत्स्यभेद पाहताना जेवढी नव्हती, तेवढी उत्सुकता डोळ्या डोळ्यातून ओसंडून वाहत चालली होती. मृगातल्या मुसळधार पर्जन्यासारखी क्षुद्र कवड्यांभोवती सहस्त्र डोळे रेंगाळणारी सहस्त्र जीवन. एक क्षणभरच मला वाटलं यज्ञकुंडावर कृमी शोधण्याचा व्यर्थ यत्न करणाऱ्या कावळ्यांसारखंच जीवन ही असंख्य नगण्य आणि क्षुल्लक गोष्टीतून भवितव्य शोधण्याचा यत्न करीत असावं. खाड 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 माझ्या मनाचेही 2 हात होऊन एकमेकांवर आदळू लागले. नुसत्या विचारांच्या टाळ्या, उलट सुलट. त्या टाळ्यांच्या ध्वनी मात्र एकसारखा नव्हता. कधी दुर्योधनाच्या आवाजासारखा निग्रही, तर कधी मामांच्या सारखा बोचक खोचक, कधी अश्वत्थाम्यासारखा मधुर अवीट, तर कधी पितामहांसारखा कठोर पण समजावणीचा.
टाळ्या विचारांच्या अतूट अखंड टाळ्या. त्या टाळ्यात मी जणू बुडतच चाललो. माझा ध्वनी मला कुठंच ऐकू येईना. चहो बाजूनी अविरत खडखडणाऱ्या टाळ्या. कसा तरी आसनाजवळ येऊन पोहोचलो. सभागृहावर दृष्टी फिरविताना कुरूंची सभा यापूर्वी कोणत्याच प्रसंगी एवढी फुलली नव्हती याची मला प्रकर्षानं जाणीव झाली. सिंहासनावर महाराज धृतराष्ट्र बसले होते. त्यांच्या मिटलेल्या डोळ्यांच्या तामसर ओल्या कडा वळवळत होत्या. द्यूताचे फासे पाहिला तर त्या आधीर झाल्या नव्हत्या ना. त्यांच्या डाव्या हाताशी बसलेल्या राजमाता गांधारी देवींचा हात वारंवार डोळ्यांवरच्या पट्टीकडे जाऊ लागला. सभेत काय चाललं आहे हे त्या राजा राणींना समजत नसावं. एक क्षणभरच मला वाटलं, अंधराजाला अंधारात चाचपडायला लावणारी ही डोळसांची राजसभा आहे की वर्षानुवर्ष कोंदटलेल्या भावनांचा हा स्वैर विस्फोट आहे. पितामह भीष्म, गुरुदेव द्रोण, महामंत्री विदुर, अश्वत्थामा, अमात्य वृषवर्मा, सेनापती यांच्या उपस्थितीत यज्ञविधीसाठी दाही दिशांकडून आलेले शौनक, भृगु, चवन, असित, पैल, याज्ञवल्क्य, सुसाम, वालकिल्क्य, सहस्रपात, शंपाक यांसारखे ज्येष्ठ ऋषीजन बसलेले मला दिसले. यांपैकी एकालाही द्यूताच्या कवड्यात थोपविता आल्या नाहीत. यज्ञाचा मुहूर्त केव्हाच टळून गेला तरी एकूण मामांचं राजकारणच सर्वांना घेरणारं ठरलं तर कवड्यांची करणी, कुरूंचा कायापालट करणारा कोणताही मार्ग त्यांना दाखवू शकते हे मामांनी ऋषीमुनींना साक्षी ठेवून सर्वांना पटविलं. मामा गांधार देशातल्या उंटासारखी त्यांची चाल. मला तर ती कधीच सरळ दिसली नव्हती, वाटली नव्हती. पण त्यांनी हाती कवड्या घेऊन पटवून दिलं होतं की राजकारणाच्या मरुभूमीत यांच्यासारखे उंटच श्रेष्ठ असतात, मार्गदर्शक ठरतात. वक्र चालीचे केवळ उंट, अष्टांगी वक्र उंट. पट गुंडाळताना स्वतःवर खुश झालेले मामा विजयाच्या उन्मेषानं बडबडू लागले. युधिष्ठिरा, गायी, संपत्ती आणि सेवक सेविकांसह इंद्रप्रस्थाचं राज्य हरलास. स्वतःसह 14 बंधूंना 12 वर्षाच्या वनवासावर आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासावर लावून तो पणही हरलास. आणि आत्ताच्या या 7च्या दानामुळं स्वपत्नी पांचाली, कुरूंची दासी करणारा पण सुद्धा तू हरलास. सर्वजण तुला धर्म म्हणतात. धर्मानं वागणाऱ्या युधिष्ठिरा, फासे जिंकणारा कोणताच धर्म तुला कुणी आणि कसा शिकवला नाही. आता तरी तुला पटलं काय की या सुबलराज शकुनीचा द्यूतात हात धरणारा एकही द्यूतपट्टूय आर्य वार्तात नाही, की शिल्लक राहिलेल्या आपल्या वृद्ध मातेलाही पणावर लावून आज या शकुनीच्या कुशल हातांची आणखी एक अंतिम परीक्षा घेणार आहेस तू. भुवया उडवीत मामांनी कावळ्यासारखी मान वाकडी केली. माझ्या सर्वांगातून एक असह्य वेदना देणारी विचित्र कळ उमटून गेली. गंगेच्या पात्रात 3 घटकात तिष्ठल्यामुळं ती आली असावी. शकुनी गदा सरसावून भीम मामांवर सिंहासारखा धावला. आपल्या मातेचा इतका नीचपणे केलेला निर्देश त्याला आवडला नाही. भीम, माग फिर. युधिष्ठिरानं प्रथमच तोंड उघडलं. त्याच्या पायाच्या अंगठ्याकडे पाहत भीम क्रोधानं तसाच माग परतला. दासांनी स्वामींना एकेरी नावानं संबोधायचं नसतं. भीम, तू कुरूंचा दास आहेस. दास, तुझ्या हातातील गदा ही आता तुझी नाही. तुझी पत्नी पांचाली कौरवांच्या चरणांची आज एक बटीक आहे. मामांनी हाती कवड्या खेळवीत भीमाला निरुत्तर केलं. खाली मान घालून तो जेवढ्या त्वेषानं मामांवर उसळला तेवढ्याच शांतपणानं आपल्या स्थानावर बसला. त्यानं चावलेल्या स्वतःच्या ओठातून रक्त ठिबकत होतं. कुलाला शोभणारा आसूड घेऊन घोड्यांना खरारा कर म्हणत आखाड्यात मला दात विचकणारा तो भीम आणि नियतीच्या एका थपडेतच कोलमडलेला हा भीम. त्याच्या शरीराची माजलेली रग कुठं गेली? कुठं गेला त्याचा पर्वतप्राय पराक्रम? बटीक, पांचाली कुरूंच्या चरणांची बटीक. आपण युवराज आहोत हे विसरून दुर्योधन खदखदून हसला. त्याचं हास्य मला अतिशय भेसूर वाटलं. त्याच्या कोंदटलेल्या मनाचा ज्वालामुखी शरीराचे बांध फोडून हवा तसा विस्फोटत बाहेर पडू लागला. आपल्या आसनावर बसताना सभागृहात यच्चयावत सर्व वास्तुमात्रांवर आपली दृष्टी फिरवीत
अधिकारवाणी तो आपल्या खास युद्धासाठी ठेवलेल्या सारथ्याला प्रतिकाम्याला म्हणाला, प्रतिकाम्या, त्या कुरूंच्या दासीला या सभागृहात आत्ताच्या आत्ता सादर कर. जशी असेल तशी. पर्वतावरून गडगडणाऱ्या विशालकाय प्राशानांसारखे त्याचे शब्द होते. आज्ञा घेऊन प्रतिकामा सभागृहाबाहेर गेला. धन्यवाद. अशाच विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून जरूर कळवा. थँक्यू.